नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई गेल्या 3 दिवसापासून घरातून लोकांनी बाहेर पडावं की नाही असा मुंबईकरांना प्रश्न पडला आहे. आणि त्याचं कारण आहे की मुंबईमध्ये घरातून बाहेर पडल्यानंतर आपण सुरक्षित घरी येऊ याची खात्री आता लोकांना वाटेनाशी झाली आहे. 3 दिवसात 3 अशा घटना घडल्यात की ज्यामुळं तुमचं मन जे आहे ते विचलित होईल. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अमित देशमुख सर आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. ॲक्च्युली ही अशा बातम्या आहेत, 3 बातम्या, की पहिल्या दिवशी एकमेव मुलगा होता तो कुटुंबातला, तो झाड जे आहे ते बसवर पडला आणि त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला. दुसरीकडे 2 मुली इलेक्ट्रोक्युटेड झाल्या, करंट पास झाला पाण्यामध्ये. आणि तिसरी घटना आपण मॅनहोलमध्ये माणूस. काय कसं लोकांनी बाहेर पडायचं? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. जिथं या घटना घडलेल्या आहेत तिथं भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकलं आणि निवडणुका एवढ्या बहुमताने जिंकलं की त्याचा गाजावाजासुद्धा आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. मला असं वाटतं की निवडणुका ते जिंकले, बहुमत मिळवलं, पण एकंदरीत लोकांसाठी ज्या सोयीसुविधा या पुरवाव्या लागतात, किंबहुना त्याची देखभाल करावी लागते, याकडं यांना मला असं वाटतं की लक्ष देण्याची तसदीसुद्धा यांनी घेतलेली नाही आहे. हे सगळं जर पावसाळ्याआधी यांनी केलं असतं तर कदाचित हे जीव वाचले असते. पण या सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था, सरकार यांचं दुर्लक्ष झालं आणि म्हणून या घटना घडत आहेत. मला असं वाटतं की निष्काळजी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी आपल्याला दिसून येते आहे, त्यामुळे या घटना घडलेल्या आहेत आणि निष्पाप लोकांचे जीव चाललेले आहेत. आज आपण काही पावलं नाही उचलली तर कदाचित उद्या परवासुद्धा काही घटना घडतील. म्हणून जबाबदारी कोणाची मग? कारण असं की जबाबदारीवरून खूप गदारोळ सुरू आहे. सरकारची ही जबाबदारी आहे. एखाद्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी सरकार जसं धावत पळत जातं, तेव्हा अशी एखादी घटना घडल्यानंतर ती जबाबदारीसुद्धा सरकारनं घेतली पाहिजे. ती जबाबदारी घेत असताना सरकार दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. असे आरोप होत आहेत की उपमहापौर आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे, ते म्हणतायत की याला जबाबदार कमिशनर आहेत. त्यांना आम्ही 2 महिन्यांपूर्वी लेटर लिहिलं होतं, सांगितलं होतं स्थानिक पातळीवर नीट काम होत नाहीये आणि तुम्ही कारवाई करा. त्यांनी कारवाई केली नाहीये. त्यामुळे आता अश्विनी भिडेंवर कारवाई झाली पाहिजे. नाही, आता समजा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उपमहापौर जर कमिशनरवर आरोप करत असतील तर याचाच अर्थ आहे की ते सुद्धा हेच म्हणतायत की सरकारची जबाबदारी आहे. कमिशनर हा सरकारचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून आरोप प्रत्यारोपापेक्षा त्या सामान्य माणसाच्या कुटुंबावर जे दुःखाचं डोंगर कोसळलं आहे, यासाठी मला असं वाटतं कुठंतरी संवेदना आता तरी सरकारनं दाखवल्या पाहिजेत. आणि समजा जीव गेले असले तर मग मला असं वाटतं कारवाई झाली पाहिजे, मग ते कोणी असो. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली, त्याच्यामुळे काय होतं? तुम्ही पण महापालिका चालवली, तुम्हाला कल्पना. मॅनहोल शेवटी कंत्राटदारानं काम नाही केलं तर कंत्राटदाराकडनं काम करून घेणं ही जबाबदारी कोणाची आहे? अधिकारी, प्रशासनाची आहे. त्यामुळे कुठंतरी म्हणजे ती जबाबदारी जी आहे ती शेवटच्या माणसापर्यंत येऊन थांबते. हे सरकार कोणाला म्हणजे कोणाकडे पाहून हे सरकार चाललंय? तुम्हाला वाटतं की भ्रष्टाचार किंवा एका पद्धतीचं करप्शनचे जे आरोप सातत्यानं होत असतात त्याच्यामुळं अशी जी कामं आहेत ती नाही केली तरी फार गांभीर्यानं फरक पडत नाही, अशा पद्धतीचा एक ॲटिट्यूड कंत्राटदारांचा पण झालेला असतो? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे जे काही अलीकडे चाललेलं आहे त्यामुळं कंत्राटदार सुद्धा आता बेफिकीर झालेले आहेत. त्यांना असं वाटतं की आम्हाला जे करायचं ते आम्ही केलं, आता आम्ही काही नाही केलं तरी चालतं, आम्हाला हे सांभाळून घेतील, अशी वृत्ती ही वाढत चाललेली आहे. जबाबदाऱ्या झटकणं हे आता सर्रास सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून आज ह्या मुली असतील, हे मूल असेल, यांनी आपला जीव गमावलेला आहे. आज त्या कुटुंबाची काय स्थिती आहे, काय मनस्थिती आहे, आज म्हणजे त्यांचं जीवन अंधारात गेल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे. त्या मुलाची आई जी होती, स्कूल बस वरती झाड कोसळलं, ती शेवटी त्याची खेळण्यातली बॅट घेऊन बसलेली, तुम्ही बघितलं असेल. पाहिलं ते फार वेदनादायी चित्र, हृदयाला चटका लावणारं ते दृश्य होतं. आणि म्हणजे आमचं सांत्वन आहे, जी घटना घडली आहे त्याबद्दल त्या कुटुंबाप्रती आमचं सांत्वन आहे. पण आपल्याला याकडेही लक्ष द्यावं लागेल की नेमकं तो जो काही मृत्यू झाला याला जबाबदार कोण आहे आणि जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
मला असं वाटतं की सरकार किंवा अलीकडं जे काही राज्यकारभार चाललेला आहे जबाबदाऱ्यापासून खूप दूर ही मंडळी आहे आणि त्यामुळंच अशा घटना वारंवार या घडताना आपल्याला पाहायला मिळतात. विधानसभेत या प्रश्नांवर चर्चा होत नाही, पण कोणीतरी या बाजूनी त्या बाजूला जाऊन बसतायत, म्हणजे हे सगळं खूप होताना दिसायला लागलं. नाही, विधानसभेमध्ये चर्चा विरोधी पक्ष सतत उपस्थित करत आहे, पण विधिमंडळामध्ये सुद्धा कामकाजामध्ये सत्ताधारी यांचा जो सहभाग आहे तो नगण्य आहे. सभागृहामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सत्ताधाऱ्यांचे जे सगळे म्हणजे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांचा देखील सहभाग हा तोटका आहे. विधानसभेत याच्यावरती आज चर्चा अपेक्षित आहे या आठवड्यात. नाही, आम्ही तर ही चर्चा उपस्थित करणार आहोत आणि ही चर्चा झाली पाहिजे, कारण हे जे काही मृत्यू झालेले आहेत हे मृत्यू टाळता आले असते आणि म्हणून सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही. कुठल्या तरी एखाद्या छुटपुट कारवाई करून याच्यातनं पळ काढता येईल असं मला वाटत नाही. खूप खूप धन्यवाद अमितजी, तुम्ही मुंबई तक बोललात.